प्रेक्षकांच्या भेटीला येईल। चला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे। 5 षटकांचा सामना असणार आहे। दोन्ही संघांकडे एक रिव्ह्यू असणार आहे आणि दोन्ही संघांना विनंती आहे कोणताही खेळाडू अंपायरच्या परवानगीशिवाय आतमध्ये जाणार नाही आहे। ड्रिंक्स ब्रेक साठी तुम्हाला अंडरग्राउंड या ठिकाणी जो फ्रीज देण्यात आलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही पाणी घेऊ शकता 3 षटकानंतर। त्यानंतर तुम्हाला बॅट चेंज करायची असेल तरी सुद्धा तुम्हाला पहिल्यांदा पंचांची सहमती घ्यावी लागेल। पंचांना तुम्हाला कॉलिंग करावी लागेल तरच मात्र पंच सहमत असतील त्या ठिकाणी तुम्हाला त्या क्षणी एखाद्या खेळाडूला आत घेतलं जाईल हे लक्षात असू द्या। 5 षटकांसाठी अगदी आपण पाहतोय सुरुवातीला 4 षटकांसाठी तुमच्याकडे 20 मिनिटांचा अवधी असणार आहे। जर त्याच्यापेक्षा जास्त वेळ तुम्ही खर्च केला प्रबुद्ध आपण काउंटडाऊन करा। 4 षटकासाठी 20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ खर्च करत असेल कोणतीही टीम तर लगेच आपण एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घेणार आहोत हे लक्षात असू द्या। ही नियमावली आहे या संपूर्ण स्पर्धेची। या दरम्यान अबी ढाब्याचे मालक मुरली मामा यरमाली यांना विनंती आपण या आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत। षटक क्रमांक पहिला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज हर्षद कुंडिलकर। गेम ऑन, विश ऑल द बेस्ट। पहिलाच बॉल या दरम्यान आपण पाहतोय पंच आमच्याकडे वळतात इज बाईट बॉल अबांतर धाव या ठिकाणी पहिलाच बॉल वरती पाहायला मिळाली आहे। स्ट्राइक एंडला फलंदाज करुणेश आणि त्याच्या साथीनं कुणाल म्हणजे एकाच राशीचे 2 खेळाडू मैदानावरती खेळतात सलामीला। आणखीन एक खरा बॉल आणि इथे 2 चेंडू मित्र म्हणेन दिशेपासून भरकटतात गोलंदाज हर्षद कुंडिलकर। या गोलंदाजाला तुम्ही पाहतात आणि आता धाबांची जर आपण विचार केला तर 2 एक्स्ट्रा धाबा या धाव फलकावरती जोडल्या जात आहेत। अत्यंत चांगलं क्रिकेट खेळीमेळीच्या वातावरणामध्ये तुम्हाला आज सुद्धा प्रसन्न वातावरण पाहायला मिळेल कारण संध्याकाळचं वातावरण अत्यंत प्रसन्नदायक असतं आणि जेव्हा सूर्यदेवता हळूहळू अस्ताला जाते ना तेव्हा मात्र थोडासा थंडगार वारा सुद्धा या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये पाहायला मिळतोय। अगदी धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहतो एक्स्ट्रा 3 धावा या ठिकाणी खर्च करण्यात आलेले आहेत। गोलंदाज हर्षद जणू काय दिशेपासून ते भरकट आहेत। कमबॅक करावा लागेल षटकामध्ये आपण पाहतो मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत आहेत। षटक क्रमांक पहिलं आपण या ठिकाणी पाहतो गोलंदाज हर्षद आउटसाइड दी ऑफस्टंप हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न अगदी सलग त्याच टप्प्यावरती त्याची गोलंदाजी होती। ऑफिशियल सुद्धा या ठिकाणी अगदी आपण पाहतोय सातत्याने कवायत करतात। पहिल्याच मॅच मध्ये कल्याणची आन पान शान मिस्टर फिरोज खान सर तुम्हाला पाहायला मिळतील आणि दुसऱ्या बाजूला मिस्टर डीकी दत्ता कडव सर यांना तुम्ही पाहतायत। तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आमचे बाळा माने सर यांना तुम्ही पाहू शकता। खेळाचं पहिलं सत्र आणि पहिल्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल। जे हनुमान चामटोली संघाने टॉस जिंकून प्रथम शतकक्षण स्वीकारले आणि त्याच्यावरती अंमलबजावणी चालू आहे। इथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न काय जबरदस्त फिल्डिंग केली आहे। अष्टी रक्षक थोडेसे बीट झाले परंतु मागे लगेचच त्याला बॅकअप मिळालं तेजस कांबरी यांना आणि आता धावा वाचवण्याचा प्रयत्न करते। चामटोली टीम अगदी आपण पाहतोय फार कमी मॅचेस ते कव्हर करत असतात। अगदी आपण पाहतोय सरावापासून थोडेसे दूर आहेत परंतु चांगलं क्रिकेट त्यांच्याकडे सुद्धा। या वेळेस ऑन साइडला मिड ऑन वरून व्हॉट अ कॅच फलंदाज सलाबाद काय जबरदस्त झेल टिपली आहे। कार्बन कमाल कॅचच म्हणावी लागेल। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते आशिष त्याने मात्र सुंदर झेल टिपलाय। फलंदाज सलाबाद पहिला धक्का लागेल टीम छत्रपती संभाजीनगर कुळगाव संघाला। फलंदाज बाद आयोजन केलंय मैदानाला गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं आयोजन केलंय मैदानाला। तासगाव चषक गाजतंय भारी धर्मवीर क्रिकेट मैदानाला गंधाराजा क्रिकेट संघाचं नाव गाजतंय साऱ्या ऑन साइडला खेळण्यासाठी भाग पडला आणि मिडॉनला आपण पाहतो जिथे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये जे जाळं विणलं गेलेलं आहे जे हनुमान चामटोली संघाच्या वतीनं त्या ठिकाणी आशिषने अप्रतिम झेल टिपलेला आहे। चर्चा या झेलची होईल संपूर्ण दिवसभर। या स्पर्धेमध्ये सुद्धा आशिषने काय कमालच केली आहे। ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला ओमसाई एमटीसी स्पोर्ट्स लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून पाहायला मिळेल।
धाबा संख्या फलकापती 4 असताना पहिला धक्का लागलाय टीम छत्रपती संभाजीनगर कुळगाव संघाला. ओ या दरम्यान आणखीन एक खराब बॉल दिशेपासून भरकटलेत गोलंदाज. आपण पाहतो नियंत्रण त्यांना करावं लागेल. नुकताच त्यांना विकेट मिळाली परंतु आता गोलंदाज पुढे एकदा दिशेपासून भरकट आहेत. मित्र म्हणून हे षटक पहिलं जे हनुमान चामटोली संघाचे गोलंदाज करतात ते चामटोली गावाच्या एंड कडूनच हे पहिले षटक तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज हर्षद राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ खोलवा टप्प्याचा बॉल ब्लॉक हॉलचा चेंडू. या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करतात आणि याच दरम्यान मिळते. अगदी आपण पाहिलं तर कोणतीही धाव मिळत नाहीये. अतिरिक्त धावा ज्या मिळालेल्या आहेत त्याच धावा या ठिकाणी प्रबुद्ध आम्हाला सांगतात. अद्यापपर्यंत एकंदरीत सर्वात लांब पल्ल्याचं षटक म्हणावं लागेल. 10 चेंडू त्यांनी टाकलेले आहेत. ओ धीम्या गतीचा बॉल गती थोडीशी कमी केली आहे. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या मध्ये फलंदाज न्यू बॅटर हैरंब दाखल झालेत आणि आता आणखीन एक डॉट बॉल. षटक क्रमांक पहिले संपन्न झालं. एकंदरीत या षटकासाठी 11 चेंडू टाकण्यात आले आणि अगदी आपण पाहिलं तर 4 मिनिटांचा वेळ त्यांनी खर्च केलेला आहे. 5 धाबा फलकापतीत 1 विकेट्स या ठिकाणी त्याला मिळाली आहे. गोलंदाज आपण पाहतो हर्षद कुंडिलकर म्हणजेच पहिल्या षटकाचा जो वाजवी खेळ होता तो मात्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये धाबा 5 1 बाद. टीम बॅटिंग करत असताना खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये छत्रपती संभाजीनगर कुळगाव या संघाची. बैलगाडा क्षेत्राचा देव अर्थातच मोठा लक्ष ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळेल. जनता राजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित कासगाव चषक 2025 हे दैदिप्यमान पर्व आहे. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 धाबा. चांगली गोलंदाजी केली आहे. मित्र म्हणेन जणू काही अगदी आपण पाहिलं तर 5 चेंडू त्याने वाईट टाकलेत त्याच धावा या अतिरिक्त स्वरूपात त्या ठिकाणी त्याने बहाल केलेले आहेत. एकही धाव बॅटच्या साहाय्याने आलेला नाहीये. अर्थातच जर कदाचित या वाईटच्या धावा वाचवता आल्या असं ना प्रबुद्ध तर मेडन षटक होता. कौतुक याही गोलंदाजाचं केलं जाईल. हर्षद कुंडिलकरने पहिल्या क्रमांकाचं षटक हाताळले आणि आता षटक क्रमांक 2 मध्ये येतात कासगाव गावाच्या एंड कडून गोलंदाज दिनेश. श्रीधरजी डोंगरे आजचा आनंद घेत असेल त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. क्रिकेटला धर्म मानणार आहेत श्रीधरजी डोंगरे. आज त्यांची उपस्थिती लाभेल. पहिलाच बॉल राऊंड विकेटने लाईन अप्रतिम पाहायला मिळते. बॉल चाललाय सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. धाबा संख्या स्थिर 5 या अंकावरती आणि आता कमालीची गोलंदाजी आहे. चामटोली संघ आपण पाहतो. मी मगाशी सांगितलं उल्लेख केला की हा संघ सरावापासून थोडासा दूर आहे परंतु त्यांच्याकडे ठासून ठासून भरलेली गुणवत्ता देखील आहे आणि तीच दाखवत आहेत आता मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळेस ड्राईव्ह करत असताना बॉल चाललाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. चांगलं क्रिकेट. धाबा संख्या धाव फलकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल एकंदरीत 6 धाबा. चला महाराष्ट्र पोलीस या सर्व खेळाडूंना विनंती राहील. आमचे पोलीस मित्र बंधू यांना विनंती आपण मंचावरती यायचं. आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि आज त्यांना प्रतिस्पर्धी संघ म्हणून रोटरी क्लब चे खेळाडू सुद्धा उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती आपण या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. या दरम्यान चामटोली गावचे एक जबरदस्त संगीतकार गीतकार अर्थातच आमचे जवळचे मित्र सागरजी गायकवाड आपले मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. ऑन साइडला बॉल चालला मिड विकेटला अलॉंग द कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. सेकंडचा कॉल झालाय परंतु इथे थांबवण्यात आले. कदाचित ही धोक्याची धाव होऊ शकली असती. इथे मात्र त्याला थांबवण्यात आलं. मैदानाच्या मध्ये कुणाल आहेत आणि त्याच्या साथीनं हेरंब असे 2 खेळाडू आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये थोडंसं अडखळ सुरुवात या ठिकाणी म्हणता येईल. पहिलाच फलंदाज या ठिकाणी करुणेश बाद झाला. तिथून मात्र थोडंसं आपण पाहिलं तर संघ बॅकफूट वरती आहे. गोलंदाजांचं वर्चस्व आहे मित्रांनो या खेळपट्टीवरती. षटक क्रमांक 2 चा खेळ चालू आहे. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्हाला कर्जतचा एक जबरदस्त आवाज ऐकायला मिळेल. प्रियजी बाबरे असतील आणि कल्याण डोंबिवली अर्थात या स्पर्धेला जे लीड करतायत ते रोशन संतेश सर यांचाही सुद्धा तुम्हाला आवाज ऐकायला मिळणार आहे. बॉल चाललाय या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या बाहेर परंतु पंचांना थोडंसं डाऊटफुल डिसिजन आहे. ओव्हर द वेस्ट हाईट साठी DRS करण्यात आलेला आहे.
आपण चेक करू. बाळा माने सर जे मात्र आमच्या समवेत जोडले जातील. ऑफिशियल थर्ड अंपायर. वेस्ट टाईट आपण चेक करू. आणि आता या ठिकाणी धाबा तर ऑलरेडी प्रबुद्ध आम्हाला सांगतात 4 तर मिळालेत, परंतु जर या ठिकाणी कदाचित हा चेंडू फेअर डिलिव्हरी असेल तर मात्र 4 धाबा मिळतील. परंतु इथे अंपायर सुद्धा तेच सांगतात फेअर डिलिव्हरी आहे. कारण अगदी आपण पाहतो स्टेप आउट होऊन हा फटका खेळलेला आहे. फुल टॉस वरती आक्रमण करण्यात आला लेफ्ट हँडर बॅट्समन कडून. सलग लागोपाठचे 3 षटकार आले ना छत्रपती संभाजीनगर कुळगाव संघासाठी. कोणत्याही फलंदाजाच्या बॅटमधून तर सन्माननीय दत्ता राठोड यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. 7 धाबा धाव फलकावरती आहेत. 12 धाबा आहेत माफ करा, कारण एक चौकार. करेक्शन करू आपण. आमचे ऑफिशियल स्कोरर थोडेसे कन्फ्युज आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करत असताना आपण पाहतो डीप मध्ये बॉल चाललाय. एक सिंगल आली आहे. आता धाबा 12 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 12 झालेली आहे. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत आणि आता 2 षटकांचा खेळ सुद्धा संपलेला आहे. आणि या 2 षटकांमध्ये धाबांची आपण सरासरी पाहिली तर मात्र जणू काही बॉल रन इथे मात्र पाहायला मिळेल. 12 धाबा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. चांगली दर्जेदार गोलंदाजी केली अद्यापर्यंत जनमान चामटोली संघाने. आज तुम्हाला प्रेक्षणीय लढत या ठिकाणी पाहायला मिळेल. या स्पर्धेच्या वतीनं कासगाव चषक मध्ये एका बाजूला ग्रामीणचे सर्व पोलीस बंधू असतील तर दुसऱ्या बाजूला रोटरी क्लब चे सर्व खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. सर्वांन सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आदरणीय तुम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय किरण शेठ राऊत यांच्या ठिकाणी आगमन होते. बारा धाबा धावफलकावरती आहेत आणि याच दरम्यान आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस यांचा संघ सुद्धा उपस्थित आहेत आणि साहेबांचं या ठिकाणी आगमन सुद्धा होत आहे. कुळगाव बदलापूर ग्रामीण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय गोविंदजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन होते. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित कासगाव चषक 2025 या स्पर्धेमध्ये आदरणीय कुळगाव बदलापूर ग्रामीण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंदजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन होते. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आज त्यांची पुनश्च एकदा आर्मी सज्ज झाली आहे प्रेक्षणीय लढतीसाठी. स्वागत आहे साहेब आपलं या स्पर्धेच्या वतीनं. आणि कदाचित आपण पाहतोय आदरणीय गोविंदजी पाटील साहेबांचा सन्मान इथे या ठिकाणी स्वागत षटकाराने करण्यात आलेला आहे. बॉल सीमा पार चालला लेफ्ट हँडर बॅट्समन कुणालच्या बॅटमधून. अगदी आपण पाहतोय खेचून मारलेला फटका. बॉल चालला स्क्वेअर ऑफ द विकेट. जबरदस्त जबरदस्त क्षणचित्र टिपण्यात आलेत. आणखीन एक बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धाबांकरिता रन्स मिळतील 4. अडकळत केली परंतु आता धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न करतायत फलंदाज. आपण पाहतोय कुणालच्या बाट मधून मात्र चौकार षटकारांची आतषबाजी होती. लेफ्ट हँडेड बॅट्समन जेव्हा मैदानामध्ये प्रबुद्ध असताना एक वेगळी शक्ती एक नॅचरल शक्ती त्यांच्याकडे असते असं म्हटलं जात आहे. अगदी आपण पाहतो राईट हँडेड बॅट्समन पेक्षा ते वरचढ चढत असतात. आणि आता मैदानामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाज थोडेसे दिशेपासून भरकट आहेत. करण यांना तुम्ही पाहतायत करण भगत हा गोलंदाज आहे बॉलिंग ट्रॅक वरती. संघाचा सर सेनापती कॅप्टन आहेत लिडिंग फ्रॉम द फ्रंट. धाडेफेकीसाठी करण होते आणि आता गोलंदाजीसाठी सुद्धा करण भगत. राऊंड विकेटने फटका चांगला आहे दर्जेदार स्ट्रोक. बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. टाटा बाय बाय करणारा आणखीन एक A1 क्वालिटीचा ब्रँडेड शर्ट खेळ.
पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर कुळगाव हा संघ 12 धावसंख्येवरती होता 2 षटकांच्या समाप्तीनंतर. परंतु आता धावांची गती आपण पाहिली. चौकार षटकार षटकार एक व्हाईट बॉल या षटकामध्ये जरूर आलेला आहे. 29 धावा धाव फलकावरती आहेत. 29 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. आणखीन एक फटका दर्जेदार पाहायला मिळेल. बॉल चाललाय सीमा पार. बॅटिंग करत असताना कुणालच्या बॅट मधून आलाय आणखीन एक धमाकेदार षटकार. संघर्ष करत होता परंतु मैदानाच्या आतमध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. जर या बॉलवरती आणखीन एक षटकार आला तर दत्ता राठोड यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. फलंदाज कुणालला 28 धावांवरती तो नाबाद खेळतोय. संघाची धावसंख्या एकंदरीत 35 आहे. चांगली बॅटिंग करतोय. एक हाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न मैदानावरती चालू आहे. शेवटचे अंतिम 2 बॉल स्टील 2 टू गो. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. आणखीन एक क्षेत्र तेच निवडले. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बॉल सीमा पार आणि सलग लागोपाठ चाललेला हा 3रा षटकार. पाहतो ज्या ठिकाणी फलंदाजी होतीये कदाचित त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुद्धा सजवण्यात आलं परंतु आता अगदी आपण पाहतो ते सुद्धा दूर राहिले होते. धाबांची गती या ठिकाणी प्रबुद्ध आपण पाहिलं तर आता मात्र भरपूर वेगवान पाहायला मिळाली आहे. 41 धाबा धाव फलकावरती आहेत. तब्बल आपण पाहिलं तर 29 धाबा अवघ्या 5 बॉल मध्ये खर्च करण्यात आलेले आहेत. फुल टॉस बॉल इथे मात्र दिशेपासून बरकट आहेत. गोलंदाजावरती प्रेशर आपल्याला स्पष्ट जाणवतोय. अंपायर सिग्नल नो बॉल. आणि आता इथे या ठिकाणी आणखीन एक चेंडू टाकावा लागेल या षटकातील. अगदी आपण पाहतो आता फ्रीडची संधी असेल. बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडला कुणाल. ऑल साइडला वॉट स्ट्रोक. हा सुद्धा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि सलग लागोपाठचा येणारा हा 4था षटकार कुणालच्या बॅट मधून आपण पाहतोय. बॉल सीमा पार. बिग 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 लॉंग वे षटकार. सरासरी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 48 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करत असताना खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्व लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. 48 धावा धावफलकावरती झालेले आहेत. हर्षद कुंडिलकर येतात बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक कदाचित चामटोली संघाचं चुकलं कुठे. अगदी आपण पाहतो ज्यांनी पहिल्या क्रमांकाचं षटक हाताळलं कदाचित 3ऱ्या षटकामध्ये त्याच गोलंदाजाचा वापर केला असताना तर धावांची गती प्रबुद्ध कुठेतरी कमी पाहायला मिळाली असती. परंतु अक्षरशः मी तर म्हणेन तुटून पडला फलंदाज कुणाल. या सरबाण आपण पाहतो षटक क्रमांक 4 गोलंदाज यावेळेस ऑन साइडला फटका चांगला पाहायला मिळतो. बॉल चालला डीप मध्ये अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल पाहायला मिळाले परंतु इथे काऊ कॉर्नर मध्ये हा चेंडू अडवण्यात आला.
एकच धाव मिळाली आहे. चांगलं कमबॅक करावं लागेल. चामटोली संघ आपण पाहतोय 49 वरती प्रतिस्पर्धी संघ पोहोचलेला आहे. छत्रपती संभाजीनगर कुळगाव हा संघ एक मजबूत स्थिती आहे, कारण किमान 5 षटकांमध्ये 55 ते 60 धावा जर बनल्या गेल्या ना तर मात्र एक चांगली टोटल बनू शकते. परंतु आता त्याही पेक्षा अधिक धावा बनवण्याचा प्रयत्न टीम कुळगाव करते या मॅच मध्ये. गोलंदाज हर्षद ओव्हर द विकेट. हो खोलबट टप्प्याचा बॉल, क्लीन बॉल, फलंदाज झाला बाद. ज्या कुणालची विकेट हवी होती टीम चामटोली संघाला ती मात्र मिळते हर्षद कुंडिलकरला. फलंदाज होईल बाद. परंतु जर कुणालचा खेळ आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही त्याच्यासाठी. अवघ्या 13 बॉल मध्ये 40 धावांची बहारदार इनिंग त्याने साकारली आहे. फलंदाज झाला बाद. धक्का क्रमांक दुसरा लागलाय टीम छत्रपती संभाजीनगर कुळगाव संघाला. या विकेट साठी आपण पाहतो मयूर कुंडिलकरांच्या वतीनं 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यानंतर विकेट हॅट्रिक साठी सागर गायकवाड यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आणि सलग लागोपाठचे 3 षटकारांसाठी बॅटिंग करणारी जी टीम आहे कुळगाव यांच्यासाठी सोनू तांबे यांच्या वतीनं 3000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. आणि आता बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे मात्र या फटक्याचा जणू काही चटका लागला असेल क्षेत्ररक्षकाच्या हाताला. बॉल सीमा पार 4. फलकावत येतात आणि या चौकाराने मात्र धाबांचं अगदी आपण पाहिलं तर धावफलक 53 वरती. ओ यावेळेस लाईन चांगली आहे. अप्रतिम बॉल, वेगवान चेंडू टाकण्यात आला हर्षद कुंडिलकरच्या वतीनं. अगदी आपण पाहतो मगाशी एक झेल ड्रॉप झाला. कॅचेस बिंद मॅचेस आपण म्हणत असतो प्रबुद्ध. आणि या मॅच मध्ये अगदी चांगली गोलंदाजी हर्षद कुंडिलकरने केलेली आहे. म्हटलं जाताना ज्याप्रमाणे गायकाला वादकाकडून जी अपेक्षा असते ना तीच अपेक्षा गोलंदाजाला आपल्या सर्व क्षेत्ररक्षकांकडून असते. आणि आता इथे बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा फ्लाइट स्ट्रोक, बॉल सीमा पार, षटकार. आपण पाहिलं तर पाहुण्यांचं काही आगमन होतं, त्यांचे मनपूर्वक आपण स्वागत करू. महाराष्ट्र पोलीस, रोटरी क्लब यांचे या ठिकाणी आपण पाहतो त्यांची एक टीम तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आज प्रेक्षणीय लढतीमध्ये हे 2 संघ प्रतिस्पर्धी म्हणून या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. अगदी आपण पाहतोय भिवंडी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार तुम्हा सर्वांचे लाडके आदरणीय बाळामामा सुरेजी गोपीनाथ म्हात्रे साहेब यांच्या वतीनं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेला देण्यात आलेले. किरण शेठ राऊत यांच्या वती असणारं नितांत प्रेम आणि मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार आमदार आदरणीय किसनरावजी कथोरे साहेब यांचं असणारं मार्गदर्शन आपण पाहतो. नेहमीच मोलाची साथ लाभली आहे आमच्या किरण शेठ राऊत यांना, जे या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. त्यांच्या साथीने आपण पाहतो त्यांच्या खांद्याला खांदा लावत असताना सन्माननीय योगेशजी राऊत यांचं विशेष आपण कौतुक करू. हे सुद्धा स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. या सर्वांना सन्माननीय भानुदासजी टिंबे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांचे मनपूर्वक स्वागत. आणि परशुरामजी राणे यांचे मनपूर्वक स्वागत. आणि सायनाजी खांबाळे आपले मनपूर्वक स्वागत. ग्रामस्थ मंडळ कासगावचे कोणी ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित असेल तर सर्वांना विनंती आहे स्पर्धा आपली आहे, आपण सन्मानपूर्वक येऊन या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. 61 धावा. चामटोली परिसरातील सुद्धा काही अगदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, त्यांना सुद्धा विनंती राहील. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय षटक क्रमांक 5 ला सुरुवात झाली आहे. गोलंदाजी करत असताना आशिष या गोलंदाजाला तुम्ही पाहतायत ज्यांनी मात्र पहिला झेल मिडॉनला टिपला होता. एका हाताने झेल टिपन मात्र सर्व प्रेक्षकांची मन याच खेळाडूने जिंकली होती. तोच आशिष आता बॉलिंग ट्रॅक वरती आहे.
पहिलाच बॉल शॉट ऑफ लेनचा होता. चेंडू पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये चाललाय. भन्नाट वेग त्याच्याकडे, अचूक टप्पा आहे, नियंत्रित गोलंदाजी आहे आणि आता इथे मात्र फलंदाज होईल बाद. वाईट बॉल होता परंतु इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. रन आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. अगदी आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये एक नवीन अगदी आपण पाहिलं तर ओळख निर्माण करून दिली त्यांना. त्यांचाच एक चांगला बैल अर्थातच मोठा लक्ष जो मात्र बैलगाडा क्षेत्राचा देव म्हणून आता त्याला संबोधलं जात आहे. बॉल चाललाय सीमा पार आणि ते धावा मिळतील 6. एकंदरीत बॅटिंग करत असताना टीम छत्रपती संभाजीनगर कुळगाव संघाला सुस्वागतम. या स्पर्धेचे आणखीन एक आयोजक दर्जेदार सन्माननीय हरीशदादा राऊत यांचे अडीकडे आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत केले. षटकाराने बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेबट गोड करत असताना ठोकला आणखीन एक बिगिट षटकार. षटकार आला तर बॅटिंग करत असताना फलंदाज सुमित यांना मात्र मिळेल तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक. सोनू तांबे यांच्या वतीने दशरथ स्ट्राईक एंडला. लक्षात असू द्या कारण या ठिकाणी ऑन स्क्रीन स्ट्राईक एंडचा खेळाडू कासगाव चषक आपल्या गावाच्याच नावानं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ज्या गावाने आपल्याला या ठिकाणी अगदी आपण पाहतो मोठं केलेलं आहे, खऱ्या अर्थाने समाजामध्ये ओळख निर्माण करून दिली आणि ज्या गावाचं आपण काहीतरी देणं लागतो अशाच गावाच्या नावाने ही स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. कासगाव चषक हे त्यांचं वैशिष्ट्य. धावांची गती आपण पाहिली तर एकंदरीत आता धावत संख्या फलकावती तब्बल 76 धावात 76. शेवटचा अंतिम बॉल आणि आता गोलंदाज आपण पाहतो आशिष राईट अमोर द विकेटने या डाबातील फुल टॉस बॉल. कसा सोडेल दशरथ ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातोय. बॉल चाललाय सीमा पार अगदी लॉंग गॉन आणि लॉंग ऑफच्या वरून क्रिकेट मधील सर्वात सेफ शॉट. बॉल सीमा पार षटकार. धाबा फलकावती आहेत आणि 83 धाबांचं लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे. जर चामटोली संघ या बाच मध्ये विजय झाला तर अभि ढाब्याचे मालक मुरली मामा इरमाळ यांच्या वतीनं तब्बल 2000 रुपयाचा पारितोषिक देण्यात येईल संघाला आणि संपूर्ण टीमला मोफत जेवण त्यांच्या ढाब्यावरती देण्यात येईल. हे लक्षात असू द्या. ही सुवर्ण संधी आहे. आमचं मुख्य VIP डाईस मुख्य बासपीठ सुनीलजी भंडारी, किरण शेठ राऊत, हरीशदादा राऊत या माचा आनंद घेतात. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय पाटील साहेब सुद्धा या माचा आनंद घेतात. त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करू आणि समस्त ग्रामस्थ मंडळ कासगावचे सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्व टॉस आपण करू. नेक्स्ट मॅचचा जी प्रेक्षणीय लढत होणार आहे पोलीस
बंधू वर्सेस रोटरी क्लब यांची एक टीम आहे आणि या दोन संघांदरम्यान आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. चला आपण टॉस करू. दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती राहील या ठिकाणी आमचे पोलीस बंधू यांच्या संघनायकाला की आपण सुद्धा यायचे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि रोटरी क्लबचे सुद्धा संघनायक यांना विनंती राहील की आपण सुद्धा यायचे. टॉस आपण करू. या दरम्यान चामटोली संघासाठी आणखीन एक प्राइज येते. चामटोली संघ जर या मॅच मध्ये विजेता झाला तर ओरिजिनल नारायण ढाब्याचे नंबर 1 चे मालक अर्थातच हर्षल बाळाराम भगत यांच्या वतीनं तब्बल 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. जे अनुमान चामटोली संघाला त्यांचं मनपूर्वक आपण स्वागत करू. आगरी पद्धतीचं रुचकर जेवण तुम्हाला जेवायचं असेल तर अगदी या बदलापूर कर्जत या हवेला चामटोली नाक्याजवळ अगदी त्याच्या शेजारी असलेला ओरिजिनल नारायण ढाबा या ढाब्याला तुम्ही अवश्य भेट देऊ शकता. जे मात्र हर्षल बाळाराम भगत यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. सन्माननीय किरण शेठ राऊत या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. चामटोली संघ जिंकला तर किरण शेठ राऊत यांच्या वतीनं सुद्धा 5,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. चला टॉस आपण करू. या ठिकाणी नेक्स्ट मॅचचा दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. रोटरी क्लब 11 आणि महाराष्ट्र पोलीस कुळगाव बदलापूर ग्रामीण विभाग. टॉस आपण करू. किरण शेठ राऊत यांना विनंती राहील की आपल्या सोबत आपण टॉस करायचं. हेड अँड टेल. हेड इज कॉल, टेल ॲज इट इज. टॉस जिंकलेला रोटरी क्लब 11 या संघाने फक्त निर्णय कळवायचा सर. बॅटिंग करतो. धन्यवाद. दोन्ही टीमला पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. प्रेक्षणीय लढत होणार आहे आणि प्रेक्षणीय लढतीमध्ये तुम्हाला रोटरी क्लब वर्सेस महाराष्ट्र पोलीस चला मॅचच्या दिशेने आपण जाऊ. पुन्हा एकदा सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आणि आता मॅचला होती सुरुवात. 83 धावांचं आव्हान. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. तेजस कांबरे आणि हर्षद. यावेळेस आपण पाहतोय चेंडूला फॉलो करण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा लागली आहे. बॉल सलग गली पॉइंट मध्ये तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. चिकी सिंगल करण्याचा प्रयत्न आहे तेजस कांबरीचा. शांत सुरुवात करावी लागेल कारण धावसंख्या भली मोठी आहे आणि आता भल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग आपल्याला करायचंय. तर मात्र इथून एक स्टार्टर जे आखणं गरजेचं आहे. पहिला चेंडू ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला डॉट आला. त्यानंतर मात्र घेतलेली सिंगल. यावेळेस दिशा दिली आहे. बॉल सल्ला डीप बॅकवर्ड स्क्वार लेगला. बाउंड्री लाईनच्या बाहेर जणू काही जमिनीला गुदगुल्या करत बॉल सीमा पार. धावा मिळतील. थँक्यू सर्व प्रेक्षकांना आणि आमच्या लाडक्या मान्यवरांना एक नम्रतेची सूचना असेल नवनाथदादा राऊत की तुम्ही जेव्हा पारितोषिक लावता आमच्याकडे पहिल्यांदा तुम्ही पारितोषिक जमा करा. तशीच अनाउन्समेंट केली जाईल कारण भरपूर सारे कॉल्स येत असतात, भरपूर साऱ्या शुभेच्छा येत असतात, काही कमेंट्स सुद्धा असतात लाईव्ह. अगदी प्रत्येकाच्या शुभेच्छा ह्या सर्वांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. लक्षात असू द्या थोडंसं कमेंट बॉक्समध्ये कन्फ्युजन होत असं. आमचे स्कोरर असतील, ऑफिशियल अपडेटर असतील, या सर्व गोष्टी तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम ते करत असतात. चौकार आला आणि त्यानंतर मात्र फलंदाज झाला बाद. आणि आता धाबांची आपण जर विचार केला तर 83 धाबांचं लक्ष्य फक्त केवळ 5 वरती. पहिला धक्का लागलाय टीम चामटोली संघाला.
थँक्यू ज्या ज्या मान्यवरांना ज्या ज्या लाडक्या प्रेक्षकांना अगदी आपण पाहतो आपल्या गावच्या टीमसाठी आपल्या आवडत्या खेळाडूसाठी जे काही पारितोषिक द्यायचे ते पहिल्यांदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा करा, त्याचा उल्लेख होईल हे लक्षात असू द्या. प्लीज कोणी राग मानू नका, कारण आज भरपूर नवनाथ दादा मोठमोठ्या मॅचेस आहेत आणि आज भरपूर सारे कॉल आपल्याला येतील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. बॉल चालला आउटसाइड लेग स्टंप. पंच सांगतायत वाईट बॉल. दाबांची गती इथे मात्र वाढवण्याचा प्रयत्न करावा लागेल जर्मन सामटोली टीमला या महत्वाच्या मॅच मध्ये. याच दरम्यान फ्रेंच चषक गोरेगावचे लाडके आणि दमदार आयोजक आदरणीय शहबाज काका बोबेरे यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. गोलंदाज सज्ज. षटक क्रमांक पहिलं अर्पण. ओ लाईन पुन्हा एकदा मिस केली आहे. पंच सांगतायत नो बॉल. अगदी आपण पाहतो लाईनच्या बाहेर आहे आणि इथे मात्र धावांची गती इथून मात्र वाढवायला सुरुवात झाली आहे. प्रतिस्पर्धी टीम जणू काही अगदी आपण पाहतो अक्षरशः धावा बाल करतायत. ज्या पद्धतीने पहिलं षटक चामटोली टीमच्या वतीनं हाताळलं होतं हर्षद कुंडिलकरने, जबळ 11 चेंडूंचं ते षटक होतं आणि त्यामध्ये 5 चेंडू स्पेअर होते, लक्षात असू द्या. आणि आता गोलंदाज अर्पण. फ्रीट चा बॉल. धावा फलकामध्ये 7. 83चं एक भलं मोठं टार्गेट आहे असं वाटत होतं. सुरुवातीला 12 धावा होत्या. इतक्या धावा प्रचंड वेगाने 3 षटकामध्ये वाढवण्यात आल्या. काय बॅटिंग केली आहे. कुणालचं विशेष कौतुक, दशरथचं कौतुक करावं तितकं कमी आहे. दोन्ही खेळाडूने मात्र चमकदार कामगिरी केली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक. कासगाव चषक ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. आज दर्जेदार मॅचेस सर्व प्रेक्षकांच्या याच विभागातील आवडीच्या मॅचेस आज या क्रीडा नगरीमध्ये रंगताना तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. पहिल्या षटकामध्ये धावांचा जर विचार केला तर एक बाद, जिथे मात्र हर्षद कुंडिलकर बाद झाले. 8 धावा फलकावरती आहेत. 83 धावसंख्येचं लक्ष्य आणि या 83 धावा चेस करत असताना सुरुवात थोडीशी अडखळत केली आहे मी तर म्हणे जय हनुमान चामटोली संघाने, परंतु असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. सुरुवातीला आपण पाहिलं तर खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये अशी सुरुवात छत्रपती संभाजीनगर कुळगाव संघाने केली आणि आता त्याला या ठिकाणी आपण पाहतो प्रत्युत्तर देत असताना चांगली सुरुवात असं म्हणावी लागेल. गोलंदाज कुणाल. या कुणालने आपण पाहिलं तर अवघ्या 13 बॉल मध्ये 40 धावांची एक जबरदस्त विस्फोटक इनिंग साकारली आहे. तोच कुणाल आता गोलंदाजी मार्क वरती आहे. यावेळेस आपण पाहतोय लोअर फुल टॉस बॉल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॉलच बॅक ड्राईव्ह करण्यात आलाय. अलॉंग द कार्पेट बॉल डीप मध्ये चालला तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. सिंगल डबल ने आता काय होणार नाही आहे. इक्के दुक्के से अभी कुछ होने वाला नहीं है. टीम जय हनुमान चामटोली का 9 धावा फलकावरती आहेत. यावेळेस ऑन साइडला फटका चालला डीप मध्ये. आणखीन एक धाव मिळेल तेजस कांबरीला. त्याच्या साथीने मैदानामध्ये दिनेश आहेत. चांगले बॅटिंग. चौकार षटकारांची या ठिकाणी आतषबाजी करावी लागणार आहे. अगदी आपण पाहतो बॅट चेंजचा कॉल आलाय. ऑफिशियल यांची मात्र पहिल्यांदा परमिशन घेण्यात आली, कारण हे चित्र वारंवार तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कोणताच खेळाडू अतिरिक्त आतमध्ये जाणार नाहीये पंचांच्या परवानगीशिवाय. हे पहिल्यांदा सूचना महत्वाची देण्यात आलेली, कारण तुम्हाला अगदी आपण पाहतो जेव्हा 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक होतो तेव्हा सुद्धा एक अतिरिक्त खेळाडू आतमध्ये जात असतो नेहमी, परंतु इथे या स्पर्धेमध्ये आतमध्ये कोणताच खेळाडू जाणार नाहीये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. कॉट बिहाइंड. फलंदाज झाला बाद. परतावा लागेल दिनेशला सुद्धा. आणखीन एक धक्का लागेल. 1 मोर विकेट डाऊन. जय हनुमान चामटोली टीमला लागणारा हा दुसरा धक्का. याच दरम्यान आपण पाहिलं तर ड्यू बॅटर रोहन मैदानामध्ये दाखल झालाय. इथे टॉप पेज आणि आता फलंदाज झाल्या बाद रोहनला सुद्धा परतावा लागणार आहे.
ज्याच्यासाठी पारितोषिकाला होतं सलग लागोपाठच्या 3 षटकारांसाठी सागर गायकवाड यांच्या वतीनं 500 रुपयाचा, परंतु रोहन गायक इरमाळी जो मात्र मैदानाच्या आतमध्ये जसा दाखल झाला लगेचच माघारी परतलाय. आणखीन एक धक्का. जी राऊत, चंद्रकांतजी राणे लहाणे आणि सन्माननीय साईनाथजी खांबाळे यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. आणि आमचे या ठिकाणी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय. लाईन खराब आहे, पंच दर्शवतात वाईट बॉल. वेगळा हापची मॅच आहे. 82 धाबा बनवण्यात आल्या. 83 धाबा संख्येचं लक्ष्य. एका विकेटसाठी पारितोषिक येते गोलंदाज कुणालला. सुनील राठोड यांच्या वतीने पारितोषिक देण्यात येईल 500 रुपीज. समोर खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. थोडस लेझी क्रिकेट, सिंगल डबलला प्राधान्य देण्यात आलंय. एकाच चौकाराचा अपवाद वगळला ना प्रबुद्ध हर्षद कोंडिलकरच्या बॅटमधून जो चौकार आला होता तिथून एकही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाही या इनिंग मध्ये. शांत क्रिकेट आहे. 83 धाबांची गरज असताना मात्र कशा पद्धतीने खेळ करावा लागेल माहिती आहे चामटोली संघाला. परंतु आता मैदानामध्ये आपण पाहिलं तर थोडस धीमा गतीने इथे धाबा एकवटण्याचा प्रयत्न करतीये, परंतु तेजस कांबरी मिळतील धाबा 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित कासगाव चषक 2025 हे शानदार पर्व आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ सुद्धा संपलेला आहे. 2 षटकांमध्ये 14 धावा, येणारे 18 बॉल शिल्लक आहेत. आणि आता विजयासाठी एकंदरीत 69 धावांची गरज आहे. 18 बॉल 69 धावा, भरपूर मोठी. अगदी आपण पाहिलं तर दुःखाचं डोंगर कदाचित इथे कोसळलं असंच म्हणावं लागेल, कारण धाबा भरपूर मोठे आहेत. सुखाची हिरबल तुम्हाला पाहायची असेल तर दुःखाचा डोंगर पार करावा लागेल, हे आम्ही नेहमीच क्रिकेटमध्ये सांगत असतो. आणि आता 18 बॉल 69 धावांची गरज आहे, तर मात्र सिंगल डबलने काम चालणार नाहीये. गोलंदाज दशरथ बॉलिंग ट्रॅकवरती येतात षटक क्रमांक 3 मध्ये. अगदी दिलेल्या वेळेनुसार आपण पाहतोय हे 2 संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि डे नाईट फॉर्मॅटची स्पर्धा म्हटली की हा सामना अगदी आपण पाहतो बरोबर 4:30 वाजता रिपोर्टिंग, 5 वाजता सामन्याला सुरुवात झाली आहे. अगदी आपण पाहतो त्या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं भरपूर वेळ देण्यात आला. 30 मिनिटांचा वेळ मध्ये देण्यात आला. 5 वाजता बरोबर आपण पहिल्या सामन्याला सुरुवात केलेली आहे. संघाची धाबा संख्या धाव फलकामध्ये अद्यापर्यंत 15 धाबा आहेत. अडखळ सुरुवात, संघ पूर्णपणे बॅकफूट वरती आपण पाहतो. जय हनुमान चामटोली. ओ स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, इथे मात्र पॉइंट मध्ये खेळले तेजस कांबरी. सिंगलने काही होणार नाहीये. वारंवार या सूचना अगदी आपण पाहतो समालोचन कक्षाच्या वतीने सुद्धा देण्यात आलेले आहेत, कारण आता सिंगल डबलने या मॅच मध्ये त्या धावसंख्येपर्यंत पोहोचता येऊ शकणार नाहीये. ते जय हनुमान चामटोली संघाला पहिल्या सत्रामध्ये 82 कुठल्या 83चं लक्ष्य आहे. फटका दर्जेदार आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक या ठिकाणी जज करतायत, पण तो अखेर बॉलला मात्र अडवण्याचा प्रयत्न झालाय. एक आणि एक अशा धाबा धाव फलकामध्ये आपण पाहिलं तर एकंदरीत 3 धाबा या षटकामध्ये एकवटण्यात आल्यात. रोशन संते सर यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचा आभास तुम्हाला प्रत्येक दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये ऐकायला मिळेल. पहिल्या दिवसामध्ये, पहिल्या रात्रीमध्ये, दुसऱ्या दिवस रात्रीमध्ये आणि आज तिसरी दिवस रात्र. आणि तुम्हाला सातत्याने 5 दिवस रात्रीमध्ये हा आवाज ऐकायला मिळणार आहे. रोशन संते मॅन फ्रॉम घारिवली डोंबिवली यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आज कर्जतचा एक आणखीन एक आवाज आमच्या समवेत जोडला जाईल. प्रीज बाबरे यांचं आपण स्वागत करू. ऑनसाइडला चेंडू वळवलाय. पुन्हा एकदा आपण पाहतो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला लॉंग लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. तिथे मिळेल एक सिंगल धाव. रोटरी क्लब 11 आणि महाराष्ट्र पोलीस या 2 संघांदरम्यान तुम्हाला एक प्रेक्षणीय लढत आता या मॅच नंतर पाहायला मिळणार आहे.
यावेळी शॉर्ट ऑफ लेन लाईन चांगली आहे, गती थोडीशी कमी केली आहे. अचूक टप्पा पाहायला मिळाला दशरथ यांचा. धाबसंख्या फलकामध्ये स्थिर. या सन्मान आमच्या मुख्य मंचावरती आपण पाहिलं तर सन्माननीय सायनाजी राऊत सुद्धा या मास आनंद घेत आहेत. रुपेश राऊत असतील आणि समाधान खांबाळे हे सुद्धा माचा आनंद घेत असताना सर्वांचं आपण या ठिकाणी स्वागत करू. नक्कीच आपण पाहतोय कुमार नैतिक साईनाथ राऊत यांच्या वतीने आपण पाहिलं तर 12 मार्चच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या मात्र पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. त्यांचं बडपूर्वक स्वागत. आमचे अत्यंत जवळचे मित्र अजित नाना इरमाळी आपले मनपूर्वक स्वागत आहे. 12 बॉल 64 धावांची गरज आहे. बारा बॉल आणि आता 64 धावांची गरज आहे. 12 बॉल 64 धावांची गरज या मॅच मध्ये. गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती येतात. षटक क्रमांक 4 मध्ये कुणाल संघाच्या वतीनं 5वा आणि वैयक्तिक दुसरं षटक. संघाच्या वतीनं 4था आणि वैयक्तिक दुसरं षटक आहे. आणि आता कुणालच्या विरोधात आलाय चौकार पहिल्याच बॉलवरती 4. चौकाराला त्यानंतर मात्र या ठिकाणी आपण पाहतोय डॉट बॉल आणि आता 10 बॉल 60 धावांची गरज आहे. सामना थोडासा जड चाललाय. मी तर म्हणे जनमन चामटोली संघाला जी सुरुवातीला व्हायला हवी होती ती सुरुवात मिळाली नाहीये. आणि आता इथे लाईन चेक करावी लागेल. अंपायर सिग्नल बाईट बॉल. 10 बॉल मध्ये 60 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक बॉलवरती इथून षटकाराची नितांत गरज असणार आहे ती टीम जयनमान चामटोली संघाला. अगदी आपण पाहतोय चामटोली संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं प्रबुद्ध, परंतु त्यांचा निर्णय कुठेच चुकला हे त्यांना माहिती आहे. फलंदाजासाठी होईल बाद. आणि आता या मॅचची फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. फलंदाज तेजस कांबळे बॅक टू द पॅव्हिलियन. सन्माननीय धनंजयजी बैकर आणि मोतीरामजी लहाणे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक आपण स्वागत करू या स्पर्धेच्या वतीनं. अनेक पाहुणे मंडळी ग्रामस्थ मंडळ कासगाव या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कारण स्पर्धा आपली सर्वांची आहे आणि आपल्या सर्वांच्या आवडती स्पर्धा अर्थातच बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित कासगाव चषक. 9 बॉल 59 धावांची गरज. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. बॅटची अति कडा लागली आहे. हा सुद्धा बॉल डॉट आलाय. चांगलं क्रिकेट. छत्रपती संभाजीनगर कुळगाव या संघाचं विशेष कौतुक करावं लागेल. अगोदर बॅटिंग मध्ये धमाल पाहायला मिळाली आणि आता गोलंदाजी मध्ये कमाल सुद्धा पाहायला मिळते. फुल टॉस बॉल. यावेळेस आपण पाहतोय लॉफ्टेड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक सज्ज आहेत आणि इथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न सुद्धा झालेला आहे. एकच धाव मिळेल. झेल ड्रॉप करण्यात आली आहे. दरम्यान सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आदरणीय भाऊशेठ राऊत यांच्या ठिकाणी आगमन झालं. स्पर्धेला भेट देत असताना त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आणि रवींद्र मस्कर जर्सी क्रमांक 35 त्यांचे मनपूर्वक आपण स्वागत करू. 6 बॉल शिल्लक आहेत. 58 धावांची गरज आहे. मॅचची औपचारिकता शिल्लक आहे. चला यानंतर महाराष्ट्र पोलीस आणि रोटरी क्लब 11 दोन्ही टीमला विनंती राहील आपण सज्ज राहायचे. याच दरम्यान सन्माननीय रामचंद्र राऊत आपले मनपूर्वक स्वागत आहे. अजित इरमाळी यांना सुद्धा विनंती राहील आपण या मंचावरती आपले मनपूर्वक स्वागत. आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. त्यानंतर आमचे अभि डाब्याचे बालक अभि इरमाळी आपले स्वागत. 6 बॉल 58 धावांची गरज या मॅच मध्ये. सामना दूर चाललाय तो टीम सामटोलीच्या बाजूनं. आणि आता अगदी आपण पाहिलं तर
एक मोठी धावसंख्या बनवण्यात आली. चांगली बॅटिंग लाईनअप आपण पाहिली. छत्रपती संभाजीनगर कुळगाव या संघाला आज पाठिंबा देण्यासाठी खऱ्या अर्थाने बदलापूरचे नामांकित उद्योजक सुनील शेठ भंडारी यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. 5 बॉल आणि आता 58 धावांची गरज आहे. पहिला चेंडू डॉट आलाय. कोणत्याच प्रकारची या ठिकाणी उत्सुकता नाही आहे, रंगतता नाही आहे मॅच मध्ये आणि मजा सुद्धा प्रेक्षकांना पाहायला मिळत नाही आहे. जेव्हा सामने प्रबुद्ध अतितटीचे होत असतात ना तेव्हा मात्र प्रेक्षकांना काही वेगळीच मजा असते. चर्चा होत असते परंतु आता या मॅचची फक्त चर्चा आहे की छत्रपती संभाजीनगर कुळगाव हा संघ या मॅच मध्ये एकतर्फी जिंकेल ही चर्चा सर्व प्रेक्षकांमध्ये असणार आहे. या दरम्यान आमचे कासगाव वाडीचे बाळू काका यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. फक्त औपचारिकता क्रिकेटची फॉर्मॅलिटीज या ठिकाणी कंप्लीट करायची आहे. शेवटच्या षटकाची ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल डीप मध्ये चालला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. मिळेल फक्त एकच धाव. समतोली संघाने सुरुवात ज्या एका धावेने केली आहे अगदी शेवट सुद्धा मला असं वाटते की हळूवार पद्धतीनेच करण्याचा त्यांचा विचार आहे. असं वाटत नाहीये कुठेतरी हा सामना त्यांनी इतक्या धावा पाहिल्यानंतर अगदी पहिल्या सत्रापासूनच हा सामना सोडलाय की काय. या दरम्यान कबर पॉइंटला पण पाहतोय. चेंडूला खेळून काढलाय. तोपर्यंत या ठिकाणी आमचे सर्व जिल्हा परिषद शाळा कासगाव चे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्या ठिकाणी आगमन होतंय. स्वागत आहे आपलं. ओ या दरम्यान हा सुद्धा डॉट बॉल तो सुद्धा राहिलाय गोलंदाजाच्या नाबावरती आणि एक मोठा विजय संपादित केलाय छत्रपती संभाजीनगर कुळगाव या संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम. जय हनुमान सामटोली. राजा सकाळी ठेवला एका गावच्या एक नंबर.